नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. आपल्याकडे आमदार अपात्रतेचं प्रकरण हे भिजत घोंगडं आहे. आता बघा, दीड वर्ष होत आलं आता. म्हणजे शिवसेनेतनं फुटून एकनाथ शिंदे यांचा गट वेगळा झाला. मुख्यमंत्रीपदाची त्यांनी शपथ घेतली आणि त्याच्यानंतर मग तक्रार दाखल करण्यात आली उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून. आता झालं कसं, निवडणूक आयोगात सुरुवातीला हे प्रकरण गेलं. निवडणूक आयोगाने जो निकाल दिला तो निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने, म्हणजे पक्षही दिला नाव आणि चिन्हही दिलं. या सगळ्या विषयामध्ये तक्रार सर्वोच्च न्यायालयात केलेली आहेच. याचिका दाखल केली उद्धव ठाकरेंनी. त्याचबरोबर अध्यक्षांनी निकाल लवकर द्यावा तातडीनं, एवढीच मागणी आहे. आणि या मागणीसाठी म्हणून उद्धव ठाकरेंचा गट हा पाठपुरावा करतो आहे. त्याच्यानंतर म्हणजे त्यावेळेला 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण हे अध्यक्ष विधानसभेचे राहुल नार्वेकर यांच्या समोर आलं. वर्षभरानंतर राष्ट्रवादीतला गट फुटला आणि अजितदादा आणि त्यांच्या समर्थक 9 जणांनी शपथविधी घेतल्या. त्या 9 जणांचा अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी तक्रार दाखल करण्यात आली. आता पुन्हा अजितदादा गटाने ओरिजिनल पक्ष कोणाचा याच्यावरती विषय सुरू झालेला आहे. तो पुन्हा न्यायालयात खटला दाखल आहे. आता मुद्दा काय, न्यायालयातले निकाल लागतील तो भाग वेगळा, पण विधानसभा अध्यक्षांनी या विषयाचा निकाल त्वरेनं द्यावा एवढा एकच मुद्दा आहे. विधानसभा अध्यक्ष हे जाणीवपूर्वक वेळ वाढवून घेत आहेत, ते काहीच करत नाही आहेत अशी निरीक्षणे सर्वोच्च न्यायालयाने नोंदवली आहेत. म्हणजे सर्वोच्च न्यायालय सुनावणीच्या दरम्यान तोंडी टिप्पणी करतं आणि ती तोंडी टिप्पणी ही माध्यमं जसे तसे वापरतात, पण लेखी टिप्पणीमध्ये काहीच करत नाही. आता काल जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये, काल म्हणजे 2 दिवसापूर्वी, त्या सुनावणीत काय म्हटलं आहे तर सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की अध्यक्षांनी मुलाखती देत बसण्यापेक्षा तेवढा वेळ जर या विषयामध्ये जर घातला आणि तातडीनं जर सुनावणी केली तर निकाल लागेल. आम्ही विधानसभेचा अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालय समकक्ष आहोत असं विधान अध्यक्षांनी केलं. ते म्हणाले आमचं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही आहे. विधानसभा ही सर्वोच्चच आहे, त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. निकाल तुम्हालाच द्यायचा आहे, तो कसा द्यावा याबद्दल आम्ही काही बोलणार नाही, पण तो निकाल त्वरेनं द्यावा, त्याच्यासाठी वेळ घालवू नये एवढंच आमचं म्हणणं आहे. आता ह्या सगळ्या विषयामध्ये पुन्हा नवीन वेळापत्रक, सुधारित वेळापत्रक 30 ऑक्टोबरला विधानसभा अध्यक्षांनी, म्हणजे तुम्ही सुनावणी कशी कशी करणार आहात हा तपशील मागितला आहे. ही शेवटची संधी आहे. आता तरी म्हणजे आपण अपेक्षा करूया 30 तारखेला तरी अध्यक्ष हे त्यांचं वेळापत्रक जाहीर करतील या सुनावणीचं, आणि त्यानंतर मग निकाल लागेल. म्हणजे निकाल या बाजूचा का त्या बाजूचा असा असतोच नाही, शेवटी तो निकाल आहे. आणि विधानसभा अध्यक्ष सगळ्या घटनेतल्या तरतूद अभ्यास करून सगळ्या गोष्टी करतील अशी अपेक्षा आपण करूया. कारण आपला लोकशाहीवर विश्वास आहे, न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि जो काही निकाल दिला तो सर्वांना ॲक्सेप्ट करायला लागेल. अर्थात त्याबद्दल दाद मागता येईल, तर दाद सर्वोच्च न्यायालयात जातील. ते पुन्हा सर्वोच्च न्यायालय जे काही त्याच्यावर टिप्पणी करेल ते होईल. परंतु या सगळ्या विषयामध्ये आहे ना, आत्तापर्यंतच्या इतिहासात असं दिरंगाई करण्याचं, चालढकल करण्याचं प्रकरण आपण तर पाहिलेलं नाही. अन्य राज्यामध्ये अशी प्रकरणं आली तेव्हा 3 महिने 4 महिने अशा कालावधीत निर्णय लागले, पण वर्ष उलटून गेला तरीही आपल्याकडे निर्णय होत नाही. हाच एक विषय आहे. आता काय आहे, या सगळ्या ह्याच्यामुळं व्यवस्थेवरचा विश्वास उडून जातो. याच कारणामुळे राज्यातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही असं म्हणणारा एक गट आहे. आता हे कारण असावं असा तो तर्क आहे. हे कारण आहे की आपापसातल्या लाताळ्या आहेत. तू बडा का मी बडा,
तडजोडी कोणाला करायच्या, नाराजांच्या विषयामध्ये काय करायचं, या कारणामुळे हे प्रकरण लांबतंय हा भाग माहिती नाही. परंतु जे होतंय ते राज्याच्या काही हिताचं नाही आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातच अशा पद्धतीची राजकीय परिस्थिती कधीच निर्माण झाली नाही. म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर जेवढे काही सरकार आले ना, आपत्तीजनक अडचणीच्या काळ आला, हे सरकार पडलं, दुसरं सरकार आलं, परंतु हे जे सरकार सध्या चालू आहे त्याला सरकार म्हणायचं का हा प्रश्न आहे. कारण अद्याप प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री, वेगळा पालकमंत्री देऊ शकले नाहीत. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, महामंडळाच्या नियुक्त्या झालेल्या नाही, अनेक नियुक्त्या तशाच रखडलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या विषयामुळे फक्त तोंड पाटीलकी करण्याचं काम चालू आहे. आम्ही लोकांच्या सोबत आहोत, आम्हीच कसे खरे आहोत. म्हणजे ठीक आहे ना, तुमचं म्हणणं, ह्यांचं म्हणणंही बरोबर, त्यांचं म्हणणंही बरोबर, जे काय काळ ठरवेल कोण आहे बरोबर काय नाही. परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रशासन जे चालवणारी मंडळी आहेत ना, त्यांची अडचण होती आहे. म्हणजे त्याहीपेक्षा त्यांची अडचण म्हणण्यापेक्षा खरं सरकारचीच अडचण आहे. होतं आहे काय की हे हवा होत आहेत, सरकारी अधिकारी कोणालाच ऐकत नाहीत. आता पालकमंत्र्यांचे जे काही अधिकार आहेत, नियोजन मंडळाच्या ज्या बैठका आहेत, त्याचं जे काही बजेट आहे, ह्या सगळ्या गोष्टी, त्या बैठका जर वेळेवर झाल्या नाही तर त्याची अंमलबजावणीच होत नाही ना. मग अनेक अडचणी निर्माण होतात. म्हणजे हे सरकार जे आहे ना, असंच निर्माण, ही वेगळीच परिस्थिती निर्माण झाली ना आता. आणि मुळात काय आहे, हे सगळेच गॅसवर आहेत की ह्यांचं काय होईल, एकनाथ शिंदेचं काय होईल, अजितदादांचं काय होईल, हे गॅसवर आहेत. आणि देव पाण्यात घालून बसलेत की शरद पवार आणि उद्धव ठाकरे की आपल्या बाजूनं निकाल लागेल. असं काही निकाल आपल्या बाजूनं लागेल का तमुक लागेल सांगता येत नसतो. पण ह्यांचं एक बरं आहे, आपल्या बाजूनं निकाल लागला तर म्हणजे न्याय एकदम सगळ्या गोष्टी नीट होत आहेत. पण आपल्या विरोधात निकाल गेला की हे सगळे मॅनेज झालेले आहेत, अशा टिप्पण्या सुरू होतात. आणि मग त्यातून नव्या समस्या होतात. म्हणजे न्यायालयावरती थेट आरोप केले जातात. ही सगळी यंत्रणाच ही सरकारची कशी बटीक बनते आहे, असे आरोप करायलाही कोणी कचरत नाही. आणि होतंय कसं की आता न्यायालयाने त्यांच्या मर्यादेत राहून त्यांच्या अधिकारात विधानसभा अध्यक्षांना जे काही सांगायचं आहे, तोंडी ते काही बोलत, पण लेखी ज्या सूचना दिल्या जातात त्याचं पण एक मर्यादा ठेवूनच ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मर्यादाचं उल्लंघन करता येत नाही. पण न्यायालयाच्या निरीक्षणास असं जर आलं की विधानसभा अध्यक्ष आपल्या अधिकाराचा योग्य वापर करत नाहीत, ते मर्यादांचं उल्लंघन करत आहेत, तर मात्र कदाचित पुढे सर्वोच्च न्यायालय वेळापत्रक देईल. म्हणजे इतके दिवसाची मुदत देईल, तुम्हाला जो काही निर्णय करायचा तो या मुदतीत करावा असं सांगेल. आपण आशा करूया की 30 तारखेला आपले विधानसभेचे अध्यक्ष सुधारित वेळापत्रक हे न्यायालयासमोर जाहीर करतील आणि त्यानुसार सुनावण्या होतील आणि मग निकाल लागेल. आता निकाल म्हणजे अपात्र कोण ठरेल, कारण दोन्ही बाजूने विषय चालू आहेत ना. म्हणजे एकनाथ शिंदेंच्या गटामधल्या 16 जणांचं अपात्रतेचं जसं प्रकरण आहे, तसं अधिक संख्येने आमदार आमच्याकडे असल्यामुळे जे कमी संख्येत आहेत ते अपात्र करावेत अशी मागणी दुसऱ्या गटाकडनं करण्यात आली आहे. लोकसभेमध्ये व्हीप काढूनही उद्धव ठाकरेच्या गटांनी मतदानाला अनुपस्थित राहिले ते, त्यामुळे त्यांच्यावरचाही विषय आहे. विधानसभेमध्ये देखील अजितदादाचा गट हा शरद पवार गटावरती असेच आरोप करतो आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या सुनावण्या एकत्र होऊन एकत्र निर्णय होणार की टप्प्याटप्प्याने सुनावण्या होणार, हाही त्याच्यातला विषय आहे. निर्णय कुठलेही होऊ देत, पण निर्णय लवकर व्हावा. म्हणजे कधीकधी असं म्हटलं जातं की न्याय वेळेत मिळत नाही आणि न्यायालयाला जर दिरंगाई झाली तरी देखील तो अन्यायच आहे. आणि एका अर्थाने आत्ताच्या विधानसभेमध्ये हे जे होतंय हा व्यवस्थेवरचा नक्कीच अन्याय आहे. पण राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी रेटून नेता येतात.
जेवढं रेटता येईल तेवढं रेटायचं, जितकं लांबवता येईल लांबवायचं, म्हणजेच राजकारण असं झालं आहे. आता अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालय यातला सर्वोच्च कोण असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत, कारण मी तरी काय करू, माझ्यासमोर जसे प्रकरण येतील आणि एखाद्याने मागितली की आम्हाला अमुक एक 15 दिवसाचा अवधी पाहिजे, महिनाभराचा अवधी पाहिजे, की लगेच तो अवधी दिला जातो. हा इतका उदारपणा, सगळ्याच न्यायव्यवस्थेत असा उदारपणा दाखवतात असं नाही आहे, परंतु हा जो दाखवला जात आहे त्याच्यामागचं काही राजकारण आहे का, त्यातून काही वेळ काढूपणा हे चाललं आहे का, अशा शंका उपस्थित केल्या जातात आणि अशी शंका घेण्याला नक्कीच वाव आहे. आपण अपेक्षा करू की आगामी काळात याचं एक वेळापत्रक जाहीर होऊन लवकर निर्णय लागेल. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.